खोल ड्रेनेज चेंबर मधील गाळ काढणे हे सगळ्याच महापालिका किंवा यंत्रणांसमोर नेहमीच एक आव्हान असते। ड्रेनेज मधील गाळ काढण्यासाठी कामगार त्या ड्रेनेज मध्ये उतरतात आणि यात दुर्घटना घडल्याच्या आणि कामगारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। सोलापूर महापालिकेसमोर देखील हीच अडचण होती। त्यामुळे ड्रेनेज स्वच्छतेसाठी अत्याधुनिक रोबो लवकरच सोलापूर महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे। पालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यासाठी आगामी बजेटमध्ये 3 कोटींची तरतूद केली आहे। संभाजीनगर आणि सांगली, कुपवाड महानगरपालिकेत या रोबोच्या मदतीने ड्रेनेज मधील गाळ काढण्यात येत आहे व या रोबोद्वारे अवघ्या 15 मिनिटात ड्रेनेज चेंबरचा गाळ निघतो। ड्रेनेज लाईन साफ करून त्यातील गाळ काढण्याचे काम मनपाच्या ड्रेनेज विभागाचे कर्मचारी करतात। महानगरपालिका क्षेत्रात शहरी भागात अनेक ठिकाणी भुयारी ड्रेनेज आहेत। अनेक ठिकाणी चेंबरची खोली 5 ते 10 मीटर पर्यंत असते। त्यामुळे कर्मचारी चेंबर मध्ये उतरल्यानंतर आतील गॅसमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते। त्यामुळे खोल ड्रेनेज चेंबर मधील गाळ हा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून काढण्याबाबतचा निर्णय आयुक्त ओंबासे यांनी घेतला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।